संघ आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूरच्या त्या महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन दुसऱ्या बाजूला या क्रीडा नगरीत उपस्थित असलेला संघ बघूया कुणाच्या बाजूने हे झुकतं माप आहे, कोण उत्कृष्ट खेळाचं सादरीकरण करतं आणि कोण त्या उत्कृष्ट दर्जाचं खेळ दाखवून या फायनल्स मध्ये बाजी मारतं. नागपूर की कोल्हापूर, विजयी श्री कोण ठरतं ते मात्र आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. अंडर 18 चा सामना सुरू आहे. सद्यस्थितीला 1-1च्या बरोबरीवरती कोल्हापूर विरुद्ध नागपूर. ज्या संघामध्ये धमक असेल, ज्या संघामध्ये ताकद आहे, नक्कीच तो संघ विजयी असेल. परंतु या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वच पोलीस प्रशासनाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धा तितक्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी करत आहेत. त्यामध्ये ठळक वार्ता असेल, न्यूज टेक मराठी असेल, बदलापूर व्हॉइस असेल, अनेक सारे पत्रकार आहेत, राज्य माझा आहे, लोकपालक आहेत. या सर्वच पत्रकारांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. हॅलो सर, तुम्ही आता ज्या पत्रकार बांधवांची नावं घेतलीत किंवा ज्या पत्रकारितेबद्दल आपण मला खरंच त्यांच्या माध्यमातून हा व्हॉलीबॉलचा खेळ आता घराघरात पोहोचतोय. या सगळ्या खेळाडूंची ओळख वैयक्तिक नावानिशी घराघरात होते. तर चला याच घराघरातून जे आज या स्टेडियम मध्ये आलेले आहेत, त्या क्रीडा नगरीत आले आहेत, तिसऱ्या सेटची तयारी. आवाज जरा जोरदार सगळ्यांच्या टाळ्यांचा, शुभेच्छांचा वर्षाव करूया. कोल्हापूर विरुद्ध नागपूर. याचप्रमाणे आपला भारत न्यूज पहिला पॉइंट कोल्हापूरच्या दिशेने. तिसरा सेट 1-0 सुरुवात झालेली आहे. प्रत्येक पॉइंट निशी आवाज आला पाहिजे क्रीडा नगरीतून. चार पॉइंट घेतल्यानंतर आता मात्र परतीचा प्रवास नागपूरच्या दिशेने. 4-1. ताळमेळ साधलं की पॉइंट नक्कीच मिळतो. नागपूरने ही खातं खोलल्यानंतर दुसरा एक पॉइंट कमावलेला आहे. 4-2. पाच 5-2चं 5-3 करायला हरकत नाहीये. 5-3.
त्या बॉलला खेळात ठेवणं फार गरजेचं आहे. सद्यस्थितीला 6-4 ही गुणसंख्या. कोल्हापूर 6 नागपूर 4. काही चान्स नाही कोल्हापूरच्या खेळाडूंना. सगळे एकमेकांकडे पाहत बसले आणि त्यात मग पॉइंट कमावला नागपूरने. नागपूर 5 कोल्हापूर 6. पॉइंट पुन्हा एकदा नागपूरच्या दिशेने. 6-6 6 ऑल. कथुरे साहेब मंचावरती आहेत. कथुरे साहेब, मगाचा जो सामना जेव्हा झाला त्यावेळेला मी ऑडियन्समध्ये गेलो होतो आणि तिथे महिला प्रेक्षकांची मागणी या गोष्टीसाठी आहे की यावर्षी जसा हा सामना रंगतोय, सगळे आपण चषक पाहतोय, असंच दरवर्षी बदलापूर वासियांसाठी हा खेळ व्हावा, ही स्पर्धा व्हावी, ही त्यांची मनोमन इच्छा आहे. त्यामुळे नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न आपल्या माध्यमातून होणं फार गरजेचं आहे. सुरुवात केलेली आहे, नांदी झालेली आहे, परंतु हे सातत्य मात्र या स्पर्धेचं राखणं हे मात्र गरजेचं आहे. आणि जी मागणी त्यांच्याकडे आली आहे ती नक्कीच आपण पूर्ण कराल याची खात्री आम्हाला आहे. आणि दरवर्षी हा चषक अशाच मोठ्या प्रमाणात इथे होत राहील आणि बदलापूर वासियांना काही खेळ वगळता एका वेगळ्या खेळाच्या प्रेमात पाडणं हे मात्र आपल्याला नक्कीच जमलेलं आहे. त्यामुळे आपलंही मनापासून कौतुक आहे साहेब. चला तर पुन्हा एकदा खेळाच्या दिशेने वळूया. 6 ऑल नागपूर विरुद्ध कोल्हापूर. चांगला पॉइंट कमावलाय नागपूर. नागपूर 7 कोल्हापूर 6. नागपूरचा एक चांगला कमबॅक आता होतोय. 8-6 नागपूर 8 कोल्हापूर 6. 1-1 सेटची बरोबरी झालेली आहे. कोल्हापूरने कमबॅक केलेलं आहे. नागपूर 8 कोल्हापूर 7. कमबॅक करणं नक्कीच जाणते कोल्हापूरची टीम. कोल्हापूरचा संघ जोरदार कामगिरी करताना. प्रत्येक पॉइंट फार मोलाचा आणि महत्वाचा. आणि त्यामध्ये कोल्हापूर संघाच्या जर्सी नंबर 2चं नक्कीच आपण कौतुक करावं लागेल. कारण ज्या रीतीने तो डिफेंडही करतोय आणि खेळात समतोल राखतोय. कारण या खेळात जितकं स्पायकरला महत्व आहे तितकं डिग करणाऱ्याला पण महत्व आहे. आणि त्याच रीतीने प्रत्येक खेळाडू तितकाच मोलाचा आहे. लिबेरोची भूमिका तो खूप उत्तमरित्या बजावतोय आणि असा एक खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपल्याला बघायला मिळतो, ज्याची जर्सी एका वेगळ्या रंगाची किंवा वेगळी एक जर्सी परिधान केलेला एक खेळाडू जेव्हा आपल्याला या संघात दिसतो तो लिबेरो याची भूमिका निभावत असतो. जसं आपल्याला कोल्हापूर संघामध्ये जर्सी नंबर 2 बघायला मिळतो, तसं जर्सी नंबर 13 आपल्याला नागपूरच्या संघात तो खेळाडू बघायला मिळतोय.
जशी लढत मैदानावरती आहे तशी लढत मला क्रीडा नगरीत पण बघायला मिळते. आणि खरं तर हे या खेळाचं यश आहे, व्हॉलीबॉलचं यश आहे. लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सगळेच हे सामने बघायला आलेत. कडक स्मॅश, जर्सी नंबर 1, कडक स्मॅश. जशी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या कडक चहाची गरज असते दिवस चांगला जावा यासाठी, तशीच या खेळाडूंना स्मॅशची, कडक स्मॅशची गरज असते पॉइंट्स कमावण्यासाठी. पुन्हा एकदा तसा साजेसा खेळ आपल्याला कोल्हापूरकडून बघायला मिळतोय. आता जसा सामना रंगतोय कोल्हापूर विरुद्ध नागपूर. अवे पॉइंट पुन्हा एकदा कोल्हापूरकडे. तसाच एक सामना रंगणार आहे. X1 चा परफॉर्मन्स झाल्यानंतर अंडर-21 बॉईजचा सामना मुंबई विरुद्ध लातूर सुद्धा रंगताना बघायला मिळणार आहे. त्यामुळे क्रीडा नगरी सोडून जायचं नाहीये कोणी. या स्पर्धेसाठी खास करून व्यासपीठावर उपस्थित असलेले अंबरनाथ नगर परिषदेच्या नगरसेविका सुजाताताई भोईर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. अंबरनाथ नगर परिषद नगरसेविका सुजाताताई भोईर, मी सुवर्ण बारडक्के जिल्हा क्रीडाधिकारी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करूया. अंबरनाथ नगर परिषदेत नगरसेविका सौ सुजाता भोईर. किरण सर, खरं तर आपण नेहमीच म्हणतो की हार्ड वर्क पेज ऑफ, पण इथे हार्ड वर्क आहे आणि स्मार्ट वर्क सुद्धा करावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे एक एक पॉइंट आपण कमावतो. ज्या संघामध्ये हार्डवर्क आहे, परंतु त्या संघामध्ये हार्डवर्क बरोबर टॅलेंट आहे. कारण या सामन्यासाठी चोरून पॉइंट जो घेतला जातो तो खरोखर अतिशय स्पर्धेचा टर्निंग पॉइंट असतो. आणि ही कला ज्या संघामध्ये असेल, नक्कीच तो संघ कुठेतरी समोरच्या संघापेक्षा वरचढ होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे पॉइंट्स नागपूर 13, कोल्हापूर 12. गेम बनतो ना, आता गेम बनतो. प्रेक्षक वर्ग टाळ्या होऊन जाऊ देत. प्रत्येक
प्रत्येक पॉइंटला इथे साजेसा खेळ जसा होतोय तसा प्रेक्षकांसुद्धा प्रेम ते मिळतंय. मला बघायला मिळतं गॅलरीमध्ये लहान लहान मुलं आवाज देत आहेत, त्यांच्या संघाला सपोर्ट करतायत. कुठे नागपूरचा आवाज आहे, कुठे कोल्हापूरचा आवाज आहे. आणि कदाचित ही मुलं जी आज गॅलरीमध्ये बसली आहेत येत्या काही वर्षांमध्ये ते सगळे खेळाडू म्हणून या क्रीडा नगरीत असतील, इथे खेळाडू म्हणून बघायला मिळतील. कदाचित हेही घडू शकतं. या स्पर्धेचं आयोजन बदलापूरमध्ये घेण्याचं आमचं ध्येय हेच आहे. आमचं उद्दिष्ट हेच आहे की या सुंदर स्पर्धा ज्या ठिकाणी प्रेक्षक वर्गामध्ये काही पालक वर्ग आहेत, काही लहान लहान मुलं आहेत, नक्कीच या मैदानातील हे उद्याचं भविष्य आहे. पण त्यानंतरचं जे पुढचं भविष्य जे देशाचं आहे ती ही लहान मुलं आहेत. पॉइंट कोल्हापूर. आपण नेहमी सर म्हणतोय की आता इथे हे भविष्य आहे, ते उद्याचं भविष्य आहे, नक्कीच एक खेळाकडे वळतील. पण इथे पालकांचंही नक्की लक्ष असावं की आपण ह्या खेळालाही तितकं प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या मुलांना या खेळाचा इंटरेस्ट वाढवला पाहिजे. ही खऱ्या अर्थाने पालकांची जबाबदारी. क्या बात आहे. उत्कृष्ट असा पॉइंट या ठिकाणी घेतला आहे. आणि आजकाल जर हल्लीचा जमाना बघितला तर सर्वच लहान मुलं असतील मोबाईलकडे जास्त वळलेले दिसतात. मोबाईलचे जसे फायदे आहेत तसे त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच आहेत. त्यामुळे हल्लीच्या युगामध्ये मुलं मैदानात येण्यासाठी थोडेसे कमी दिसतात. आणि या स्पर्धांच्या माध्यमातून उद्यापासून नक्कीच ही सर्व मुलं आपल्याला मैदानात आलेली दिसतील. सुंदर असा पॉइंट. पण सर आधीचा एक काळ जर आपण आठवला तर मे महिन्याची सुट्टी ही अखंड मैदानी खेळामध्ये आपली जायची. गुडघे फुटायचे, कोपर ढोपर फुटायचे. तेव्हा जाऊन लक्ष द्यायचं की आपली मुलं मैदानात खेळून आली आहेत. त्यावेळेला आई वडीलही म्हणायचे की लागले काही हरकत नाही, तू हळूहळू मोठा होतोयस, ही त्याची लक्षणं आहेत. पॉइंट नागपूर. त्यावेळेस आई वडील मला वाटतं की मुलांवर फार प्रेम करत नव्हते. आजकाल आई वडील मुलांवर एवढं प्रेम करतात, थोडं जरी खरकटलं तर बाळा बाहेर जाऊ नको, घरातच बस. परंतु त्याचं नुकसान असं होतं की मुलं स्पर्धा करायला कुठेतरी मागे होतात. जो मुलगा स्पर्धा करतो तो नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. पॉइंट नागपूर. आणि हे मैदानी खेळ आपल्याला हीच एक गोष्ट शिकवतं की पुस्तकांच्या पलीकडे सुद्धा आयुष्य आहे आणि ते जगण्याची फार गरज आहे. आणि आत्ताच्या मोबाईलच्या युगात हीच एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि यासाठी मी खरोखरच आपण धन्यवाद दिले पाहिजेत. माननीय आमदार कथोरे साहेब आहेत. बदलापूरमध्ये अनेक क्रीडांगणं व्हावं असं त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी भरभरून निधी दिला. या नगरपालिकेचं बदलापूर जिमखाना आहे. नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, कॅरी पंचांचं लक्ष अचूक आहे. प्रत्येक खेळाडूवरती, प्रत्येक पॉइंटवरती, खेळावरती पंचांचं लक्ष अचूक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की अशी मैदानं घडवण्यासाठी जे आमचं बदलापूरचं एक वैभव म्हणून बोललं जातं तो बदलापूर जिमखाना, नगराध्यक्ष आहेत घोरपडे मॅडम, आणि याच बरोबर या नगरीचे मुख्याधिकारी आहेत मारुती गायकवाड, यांचं देखील यासाठी फार मोठं योगदान आहे. याचे माजी नगराध्यक्ष आहेत राजेंद्रजी घोरपडे साहेब. आणि अशी मैदानं आमच्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये व्हावी. एक चांगलं उत्कृष्ट चांगलं इंडोर स्टेडियम व्हावं अशी आमची सर्वच
क्रीडाप्रेमींची या ठिकाणी इच्छा आहे आणि नक्कीच माननीय आमदार साहेब या माध्यमातून आपल्या या बदलापूरच्या सर्वच क्रीडा रसिकांसाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून हे आमचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करणार. पॉइंट कोल्हापूर. आणि त्याच रीतीने कौतुक करावं लागेल ते म्हणजे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव आणि त्यांचा संपूर्ण संच निलेशजी जगताप साहेब असतील, त्यासोबतीनेच किरणजी आपण जे केलेलं योगदान आहे या खेळासाठी, गेली 17 वर्ष आपण या खेळाला एका वेगळ्या दर्जावरती घेऊन जाण्यासाठी आपण जे मेहनत करताय अध्यक्ष म्हणून ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या माध्यमातून. अवे त्यासोबतीने नवनाथ फरताडे साहेब, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग, त्यासोबतीने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बालटक्के मॅडम, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब जे आपल्याला ओपनिंगच्या दिवशी पाहायला मिळालं होतं, त्यांनी सुद्धा फार कौतुक केलं आपल्या या खेळाचं आणि ह्या आयोजनाचं. नागपूर विरुद्ध कोल्हापूर. सद्यस्थितीला नागपूर 21 कोल्हापूर 18. 1-1 सेटच्या बरोबरीवरती दुसरा सेट जिंकण्याच्या त्या स्थितीत आता नागपूरची वाटचाल सुरू, पण हा प्रयत्न चांगला होता. या प्रयत्नासाठी कौतुक झालं पाहिजे खेळाडूंचं. पॉइंट भलेही कोल्हापूरने जिंकला असेल पण कौतुक नागपूरच्या खेळाडूंचं नक्कीच झालं पाहिजे. कोल्हापूरचा कमबॅक पुन्हा एकदा. सद्यस्थितीला कोल्हापूर 20 नागपूर 21. महाराष्ट्राची शान, खेळांचा महासंग्राम. नागपूरचा अंडर 21 मुलींचा संघ स्टेजवरती संपर्क साधायचे. आपले व्यवस्थापक स्टेजवरती संपर्क साधायचे. अंडर 21 मुलींचा संघ नागपूर. कडक पॉइंट नागपूरचा, कडक स्मॅश, जर्सी नंबर 10. आणि प्रत्येक खेळामध्ये 10 क्रमांकाची जर्सी नक्कीच एक वेगळं वलय ठेवते. कडक स्मॅश पुन्हा एकदा. काय वाटतंय मंडळी, नागपूर की कोल्हापूर?
संत्री की तांबडा पांढरा. म्हणजे एका बाजूला जिथे आपण ऍडव्हान्टेज नागपूर 21-24. नागपूर झोन 24, कोल्हापूर 21. ऍडव्हान्टेज नागपूर. ॲडव्हान्टेज आणि हा सेट पॉइंट आहे. जिंकला सर. सेट इथे काबीज केलेला आहे नागपूरने. 2-1 ची आघाडी नागपूरच्या दिशेने. 2-1. आणखीन 2 सेट बाकी आहेत. पूर्वी आपल्यासोबत आज जे पत्रकार मित्र पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्यांचं कौतुक करणं हे नक्कीच आमच्यासाठी परम कर्तव्य आहे. कारण जनतेचा आवाज बुलंद करणारा लोकशाहीचं हे चौथं स्तंभ जे आहे ते नक्कीच मोलाचं आहे. आयोजन समितीच्या वतीने आपल्या पत्रकार बांधवांचा सन्मान आपण करत आहोत. मी उपसंचालक नवनाथजी फरताडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या पत्रकार मित्रांचं इथे स्वागत करावं. बदलापूर व्हॉइस, न्यूज टेक मराठी, ठळक वार्ता, लोकपालक, राज्य माझा आणि आपला भारत न्यूज मी आपणा सर्व प्रतिनिधींना विनंती करतो की आपण या मंचावरती निमंत्रित आहात. बदलापूर न्यूज आपल्याला ही विनंती, आपण मंचावर निमंत्रित आहात. आपल्या सगळ्या पत्रकार मित्र बांधवांना विनंती, आपण मंचावर निमंत्रित आहात. लोकशाहीचा हे चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक आधारवड ज्यांचं नेहमीच असतं. बदलापूर न्यूज, लोकपालक, ठळक वार्ता, बदलापूर व्हॉइस, न्यूज टेक मराठी, राज्य माझा, आपला भारत न्यूज. मी उपसंचालक नवनाथजी फरताडे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण एकत्र स्वरूपात आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचं पत्रकार बांधवांचं आपण इथे स्वागत आणि कौतुक करावं. मी आपणा सर्व पत्रकार मित्रांना विनंती करतोय आपण सगळ्यांनी एकत्र स्वरूपात पुढे यायचंय आणि फरताडे साहेबांना ही विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या पत्रकार मित्रांचं पत्रकार बांधवांचं आपण स्वागत करावं. सौरभजी, आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं पत्रकार मित्रांचं स्वागत. बदलापूर व्हॉइस, न्यूज टेक मराठी, ठळक वार्ता, लोकपालक, बदलापूर न्यूज, राज्य माझा, आपला भारत न्यूज, आपल्या या सर्व पत्रकार बांधवांचं पत्रकार मित्रांचं स्वागत. हॅलो, या दोन्ही संघाचे कोचेस जर कुठे असतील तर थोडंसं स्कोअर बोर्डच्या इथे यायचं आहे. अजित पाटील साहेब, आपण या ठिकाणी स्कोअर बोर्ड जिथे आहे तिथे या ठिकाणी पाटील साहेब